नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमधून आपण एनसीएमसी कार्डच्या संदर्भातलं म्हणजेच एनसीएमसी कार्ड जर तुम्हाला इश्यू झालेलं असेल किंवा तुमच्या हातात जर मिळालेलं असेल तर त्या कार्डवर प्रिंट होऊन येणारी कॅटेगरी कोणती आहे हे कसं ओळखावं किंवा त्या कॅटेगरीनुसार आपल्याला कोणत्या सवलतीच्या प्रकारात मोडतोय याची तुम्हाला माहिती व्हावी या हेतूने मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो। याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर एनसीएमसी कार्ड कुठे काढता येईल, त्याची नोंदणी कशी करता येते, त्यानंतर ते कसं वापरायचंय याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती बघितलेलीच आहे। पण बऱ्याच साऱ्या व्यक्तींकडून कमेंटच्या माध्यमातून वारंवार विचारण्यात आलेले आहे की सर ते एनसीएमसी कार्डवर जी कॅटेगरी प्रिंट होऊन येते तर ती प्रिंट आपण कोणत्या कॅटेगरीत मोडतो किंवा ते प्रिंटचा अर्थ काय आहे हे आम्हाला अजून समजत नाही। तर त्याच्या संदर्भातलं स्पष्टीकरण द्यावं या संदर्भात बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या आहेत, त्यालाच उद्देशून मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय। आता खूप साऱ्या लोकांनी एनसीएमसी कार्ड साठी नोंदणी केलेली आहे आणि खूप साऱ्या लोकांच्या हातात हे कार्ड आलेलं सुद्धा आहे। तर मग हे कार्ड आल्यानंतर आपण कोणत्या सवलतीच्या प्रकारात मोडतोय हे कसं ओळखायचंय ते आपण बघूया। सुरुवातीला जर आपण बघितलं, ज्या महिला वर्गांनी आपली कार्डसाठी नोंदणी जर केलेली असेल आणि त्या जर 75 वर्षाच्या आतील महिला भगिनी जर असतील म्हणजेच त्याच्यावर त्या कॅटेगरीवर MSY हे प्रिंट होईल। म्हणजे MSY हा जो प्रकार आहे म्हणजेच महिला भगिनींचा, या कॅटेगरीमध्ये महिलांना 50% पर्यंत ही सवलत दिली जाते। MSY म्हणजे काय तर महिला सन्मान योजना, या अंतर्गत जेवढ्या पण महिला येतील तेवढ्या सर्व महिला भगिनींना 50% सवलतीचा लाभ हा दिला जाईल। त्यानंतर आपण जर बघितलं 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 75 वर्षाच्या आतील जेवढे पण ज्येष्ठ नागरिक आहेत ते जर एनसीएमसी कार्ड साठी जर नोंदणी करतील तर त्यांच्या कार्डवर कॅटेगरीच्या प्रकारात प्रिंट होऊन येईल सिटी म्हणजेच सिनियर सिटीजन। या अंतर्गत अशा सर्व नागरिकांना 50% पर्यंत बस प्रवासात सवलती दिली जाते। त्यानंतर आपण पुढचा प्रकार जर बघितला तर 75 वर्षावरील जेवढे पण नागरिक आहेत ते स्त्री असो किंवा पुरुष असो त्यांच्या कार्डवर जर एस सिटी हा कॅटेगरीचा प्रकार हा त्याच्यात प्रिंट होऊन येणार आहे। एस सिटी म्हणजे काय तर अमृत ज्येष्ठ नागरिक, म्हणजे अशा सर्व नागरिकांना बस प्रवासासाठी 100% सवलत ही दिली जाते। आता फक्त स्वच्छता निधी म्हणून त्याच्यात 2 रुपये हे कापले जात आहे। तर या पद्धतीने कार्डवर कॅटेगरी ही प्रिंट होऊन येते। त्याच नंतर भविष्यात त्याच्यावर कॅटेगरीच्या प्रकारात HD हा प्रकार जर प्रिंट होऊन आला तर तो हँडिकॅप, या पद्धतीच्या बस प्रवासासाठी भरपूर प्रकारच्या सवलती ह्या दिल्या जातात। त्या भविष्यात त्यांच्या कार्डची नोंदणी चालू झाल्यानंतर आपण त्यांचं सुद्धा पूर्णपणे स्पष्टीकरण देऊ। पण सध्या फक्त MSY म्हणजेच महिला सन्मान योजना, त्यानंतर सिटी म्हणजेच सिनियर सिटीजन, त्यानंतर SCT म्हणजेच अमृत ज्येष्ठ नागरिक एवढ्याच लोकांची नोंदणी चालू आहे। आणि तुम्हाला जर एनसीएमसी कार्ड साठी जर नोंदणी करायची असेल तर तुम्ही आपल्या जवळच्या बस डेपोमध्ये किंवा जे नेमलेले अधिकृत एजंट आहेत त्यांच्याकडेच आपली नोंदणी ही करू शकता। आणि ज्या एजंटकडे किंवा ज्या बस डेपोमध्ये जर तुम्ही एनसीएमसी कार्ड साठी नोंदणी केलेली असेल तर त्याच डेपोमध्ये किंवा त्याच एजंटकडे तुमचं कार्ड हे साधारण 25 ते 30 दिवसात हे येणार आहे। म्हणून आपल्या जवळच्याच एजंट किंवा डेपोमध्ये आपली नोंदणी करा, जेणेकरून तुम्हाला कार्ड घेण्यासाठी किंवा रिसीव्ह करण्यासाठी हे सोयीस्कर होईल। आणि ज्या व्यक्तींनी अद्यापपर्यंत एनसीएमसी कार्ड साठी नोंदणी केलेली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करून यावी, कारण या संदर्भात राज्य परिवहन महामंडळाचं एक परिपत्रक आलेलं आहे की 1 ऑगस्ट 2026 पासून बस प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड हे अनिवार्य करण्यात येणार असल्याबाबतचं। हे कार्ड जर अनिवार्य करण्यात आलं तर ज्या व्यक्तींकडे हे कार्ड असेल अशाच व्यक्तींना सवलत ही दिली जाईल। अन्यथा ज्या व्यक्तींकडे एनसीएमसी कार्ड नसेल तर अशा सर्व व्यक्तींना पूर्ण तिकीट भरून प्रवास करावा लागू शकतो। म्हणजेच ती महिला भगिनी जरी असेल त्यांच्याकडे जर एनसीएमसी कार्ड नसेल तर त्यांना पूर्ण तिकीट भरून प्रवास करावा लागेल। एखादे 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी जर एनसीएमसी कार्ड साठी नोंदणी केलेली नसेल, त्यांच्याकडे जर कार्ड नसेल तर त्यांना सुद्धा पूर्ण तिकीट भरून प्रवास करावा लागेल। तसेच 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक सुद्धा त्यांनी जर एनसीएमसी कार्ड साठी नोंदणी केलेली नसेल तर त्यांना सुद्धा पूर्ण तिकीट भरूनच प्रवास करावा लागेल। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची, कारण बऱ्याच लोकांना अजून हेही लक्षात येत नाही की बरेच जण याच भ्रमात आहे की सर आमच्याकडे आधार कार्डवर आहे, आधार कार्डवर आम्हाला ती सवलत दिली जाते। त्यानंतर महिला भगिनी आहेत हे सुद्धा असंच म्हणताय की आम्हाला तर ऑलरेडी ही सवलत लागूच आहे।
तर आम्हाला त्या कार्डची आवश्यकता नाही. तर या ठिकाणी मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, एसटी बस प्रवासात जेवढ्या पण सवलती दिल्या जातात तेवढ्या प्रत्येक सवलत धारकाला एनसीएमसी कार्ड हे अनिवार्यच आहे, तरच त्यांना इथून पुढे सवलतींचा लाभ हा दिला जाईल. अन्यथा पूर्ण तिकीट भरूनच प्रवास हा करावा लागेल. आणि सध्या फक्त महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक एवढ्याच लोकांची नोंदणी चालू आहे. इतरही सवलतधारी जे प्रवासी आहेत त्यांची नोंदणी ही लवकरच चालू होईल. त्यांच्या संदर्भातलं जर काही नवीन अपडेट आलं तर नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.